इन्व्हर्टर किती तास चालेल, बॅटरी बॅकअप कसा काढतात, बॅटरीची क्षमता किती असते, कोणतं इन्व्हर्टर निवडायचं, सर्व प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओमध्ये बघा. मार्केटमध्ये बऱ्याचशा बॅटरीज अवेलेबल असतात, चार्जिंग बॅटरी. बघा ही जी बॅटरी आहे आपल्याकडे 230 AH ची आहे. बघा 230 AH म्हणजे एम्पियर आवर, म्हणजे या बॅटरीची कॅपॅसिटी किती आहे करंट स्टोअर करण्याची, तर ती आहे 230. जर तुमचा वापर लहान असेल तर लहान बॅटरी निवडा, थोडी कमी क्षमतेची 100-150 ची निवडा. जर जास्त पाहिजे असेल तुम्ही वरती जाऊ शकता. इथे आपण उदाहरण 230 बॅटरीचं घेतलेलं आहे आणि ती 12 व्होल्टची लक्षात घ्या. त्यानंतर आपल्याला इन्व्हर्टर निवडताना एक गोष्ट लक्षात घ्यायची की इन्व्हर्टर आपण निवडलेले 1250चं. तुमचा लोड जर तुम्हाला जास्त द्यायचा असेल, थोडंसं जास्त घ्यायला पाहिजे. 900 पासून सुद्धा मार्केटमध्ये अवेलेबल आहे. तर हे असतं व्होल्ट एम्पियर. व्होल्ट आणि एम्पियरची कॅपॅसिटी इन्व्हर्टर मोजतं. तर आता आपण बॅटरीची संपूर्ण एनर्जी काढू. बघा आपली बॅटरी आहे 230 ची, गुणिले व्होल्ट आहे आपलं 12. टोटल एनर्जी किती भेटणार आहे आपल्याला, दोघांचा गुणाकार केला तर 2760 WH म्हणजे वॉट आवर ही टोटल एनर्जी आहे. पण आपण या बॅटरीची फक्त 70% एनर्जी यूज करू शकतो. त्यामुळे 70% जर काढलं तर युजेबल एनर्जी आपली आलेली आहे 1932 WH एवढीच एनर्जी आपल्याला वापर करता येणार आहे. आता आपण इन्व्हर्टर कॅपॅसिटी पाहू. आपली इन्व्हर्टर कॅपॅसिटी आहे 1250 VA म्हणजे व्होल्ट एम्पियर, एवढा करंट ते सप्लाय करू शकतं. पण त्याच पद्धतीने जर आपल्याला सेफ यूज करायचं, जर चांगलं वापरायचं तर 80%च वापरा आणि 80% जर काढलं तर आपल्याला भेटणारे 1000 WA म्हणजे 1000चाच लोड आपण टाकला पाहिजे. आता पाहू आपण आपल्या घरात काय लोड आहे त्या इन्व्हर्टरवर. बघा आपण एक उदाहरण घेतलं. आपले 2 फॅन आहे 75 वॅटचे, 150 वॅट फॅनचं झालं. लाईट घेतले 10 वॅटचे 4 आहेत, 40 वॅट पकडा. आणि जे टीव्ही रिसिव्हर घेतला आपण 60 वॅट, दोन्ही मिळून कमी जास्त असू शकतं. तर टोटल इन्व्हर्टरवरचा आपला लोड आहे 250 वॅट म्हणजे 250 वॅट. आता इन्व्हर्टर बॅटरी बॅकअप किती देईल बघा. बॅकअप कसं काढायचं, टोटल एनर्जी भागिले टोटल लोड किती आहे आपला. बघा आपली युजेबल एनर्जी आहे 1932 WH वॉट आवर. त्याला जर आपण 250 वॅट आपल्या लोडनं जर बघितलं तर उत्तर आलं 7.7 आवर. WW कट झालं म्हणजे जे आपलं इन्व्हर्टर आता मी उदाहरणामध्ये घेतलेलं आहे त्याच्यावर जर 250 वॅट लोड आपण चालवला तर 7.5 घंट्यापर्यंत ते बॅकअप देणार आहे. जर तुमच्या घरामध्ये इन्व्हर्टर आहे तर कोणती बॅटरी आहे, कोणती आपण घेतली पाहिजे, तुमचे काय अनुभव आहेत इन्व्हर्टर संबंधी, कॉमेंटमध्ये नक्की कळवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.